हॅलो फ्रेंड्स, आणि आत्ताच आपण अगोंडा बीच आणि मल्लिकार्जुन टेम्पलला भेट देऊन निघालेला आहोत जेवणासाठी. आणि पावसाने आम्हाला भिजवलेला आहे. तिथे आपण गेलो मल्लिकार्जुन टेम्पलला, तिकडे जोरात पाऊस होता मित्रांनो. इकडे बघा, अजिबात पाऊस नाहीये. काय पडला? काय पडला? काय रे साई? साईचा गॉगल पडला का? आणि साईचा गॉगल तुटला, साईने पाडला. सो मित्रांनो, आता आम्ही जात आहोत जेवणासाठी. आणि तो व्हिडिओ आम्ही एंडिंग केलेला आहे, कारण खूप मोठे मोठे व्हिडिओ होणार त्यासाठी. आणि इकडे बघा ना मित्रांनो, खरोखर पाऊसच नाहीये. आम्हाला पूर्ण पावसाने भिजवलं, पण काय मज्जा आली. आणि सो फायनली मित्रांनो, आता आम्ही इथे एका हॉटेलमध्ये बसलेलो आहोत आणि जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. सो मित्रांनो, खूप भूक लागलेली आहे. 1:30 वाजलेला आहे, कारण सकाळपासून आम्ही ना फिरतच आहोत, कारण आजचा आपला गोव्यामधला शेवटचा दिवस आहे. सो म्हटलं दिवसभर आपल्याला फिरायचं आहे. आणि संध्याकाळी 7ची आमची गाडी आहे. 6 वाजेपर्यंत आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. तर इकडे मस्त बघा हॉटेल आहे, तिथे मिस्टर आहेत. आणि आता आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. सो जेवण येतच आहे, आपण जेवणार आहोत आणि मग निघणार आहोत. आपली परत एकदा भटकंती सुरू. आणि मिस्टर बघा काय पित आहेत, वियर. आज शेवटचा दिवस आहे ना, आणि आज बुधवार आहे मित्रांनो. 2 दिवस उपवास होते, सोमवार मंगळवार. त्यासाठी आता आम्ही नॉनव्हेज थाली पण मागवलेली आहे. हो सॉरी, फिश थाली मागवलेली आहे. सगळ्यात मोठा डॉगी बघा किती मोठा आहे डॉगी, बसलाय ते येऊन. आणि मस्त मित्रांनो, थालीमध्ये बघा ना, राईस आहे, इकडे सोलकढी आहे, इकडे सलाड आहे, इकडे भाजी आहे, इकडे जवला फ्राय सुकी, रस्सा आहे, आणि ते भात आहे, ते सुकं कढी आहे. आणि इकडे किंगफिश फ्राय. आणि लेपोची डिश मी सांगतो गाईस, ही आहे सुकं कढी, ही आहे सॅलड, ही आहे मुगाची भाजी, मला माहिती ना, ही कोबीची भाजी आहे. हळू बोल. ही आहे सुकट, ही रस्सा, हे भात. आणि हे लेपू मला आवडत नाही, ही अशी लेपू आहे ना. सो चला मित्रांनो, आता आम्ही आमची फिश थाली एन्जॉय करतो. आता तुम्हाला भेटतो बाहेर. तर मित्रांनो, मस्त आता आपण जेवण करून झालेलो आहोत. मस्त बरं वाटलं, खूप भूक लागलेली. आणि आता आपण परत एकदा आपली भटकंती चालू ठेवणार आहोत. चला. सो परत मित्रांनो, आपली राईड चालू झालेली आहे. आणि हा मित्रांनो, 2 दिवस झाले, एवढं क्लायमेट भारी आहे ना, मस्त एकदम सावली केलंय. पाऊस नाहीये, पाऊस आम्हाला भेटला, आम्ही भिजलो, पण आता पूर्ण आम्ही सुकून निघालेलो आहोत. साई काय बोलतो, बोल चल. हा, चल, तुझा आवाज नाही येणार. तर मित्रांनो, मागच्या वर्षीचे जर तुम्ही माझे गोव्याचे व्लॉग पाहिले असतील ना, तर त्या व्लॉग मध्ये आपण खूप सारे गोव्यामधले टेम्पल एक्सप्लोर केले होते, किंवा फोर्ट एक्सप्लोर केले होते. तर त्यामध्ये तुम्हाला जर माहिती असेल ना, काबो दी रामा फोर्टला मी गेली होती. तो पण आपण व्हिजिट केला होता. तर तोच रस्ता आहे हा, त्या रस्त्याने आता आपली गाडी धावत आहे. हा रस्ता आहे ना मित्रांनो, पूर्ण डोंगरातून आहे, वेड्या वाकडी वळणे घेत चाललेला आहे, पूर्ण जंगलातून रस्ता आहे. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत कोलवा बीचला. आणि हा पण एकदम मस्त बीच आहे. सो इकडे पाठीमागे बीच आहे आणि समोर गार्डन आहे. सो इकडे बघा, समोर गार्डन आहे. सो खूप मुलं खेळत आहेत, बाकीचे लोक इकडे बसलेले आहेत. आणि साई गेलेला आहे इकडे खेळण्यासाठी. सो आम्ही थोडे इकडे उभे राहिलेलो आहोत. मस्त एकदम सुंदर असा बीच आहे. आणि इकडे नारिયેलची खूप झाड आहेत बघा ना. सो आम्ही इकडे उभे आहोत नारिયેलच्या झाडाखाली. आणि ऊन आहे, अजून 3:30 वाजलेत आता. खूप म्हणजे खूप ऊन आहे.
समोर बघा ना, इकडे बस स्टॉपला गेलेलं आहे. इकडे समोर खेळण्यासाठी आहे, मस्त राईड आहे. राईडचं एक पूर्ण हेच बनवलेलं आहे. मस्त खूप सारी मुलं खेळतात. सो त्याला म्हणतं जा तू थोडा वेळ खेळ, त्याला आपण थोडा वेळ खेळून देऊया. आणि आता आपण इकडे मस्त असं एक ड्रोन शूट करूया. त्यामधून मी तुम्हाला दाखवते कोलवा बीच कसा येतो. आणि इकडे आहेत आपले मिस्टर जे ड्रोन शूट करणार आहेत. मला येत नाही. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. सो मित्रांनो, मस्त तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला माहिती पडलं असेल कोलवा बीच कसा आहे तो. आणि मित्रांनो, मडगाव पासून हा बीच जवळ आहे. खूप सारे लोक इकडे येतात आणि मस्त आहे. अजून पण बघा ना किती गर्दी आहे. आता ऑफ सीझन चालू आहे तरी पण कसं हे जवळ पडतं ना मडगाव पासून, त्यासाठी. चला आता आपण थोडीशी शॉपिंग वगैरे करूया. आपला बच्चू पण आलेला आहे खेळून मस्त. शॉपिंग नाही मग आंघोळीला नाही नाही नाही, आता आंघोळी नाही, आता आपल्याला निघायचंय. चला हा चला, सो आता आपण निघूया. थोडासा आपण मार्केट फिरूयात आहे ना. कोलवा बीचला येण्यासाठी बस पण आहे मडगाव आहे ना, मडगाववरून. काजू फेमस. सो मित्रांनो, आता आम्ही आहोत काजूच्या दुकानमध्ये आणि इकडे काजू, बर्फी, चॉकलेट सगळं काही आहे. सो बघूया आता आपण काय काय खरेदी करतोय ते. चॉकलेट नाही घेतलं हे बघा. तर बघा साई, मी ग्रँडपासाठी घेतोय. ग्रँडपासाठी स्वतःच खाणार. नाही करायचंय. खाली क्वालिटी अलग आहे ना. आपण थोडीशी काजूची शॉपिंग केलेली आहे. साईला चॉकलेट वगैरे आणि आता निघालेलो आहोत. तर आता आपण रूम वरती जाऊया. जास्त काही फिरायचं नाहीये कारण आपल्याला फटाफट 5 वाजेपर्यंत फ्री व्हायचं आहे. हा हॉटेलला जायचंय ना, तेच. आपली 7ची गाडी आहे त्यासाठी जास्त फिरू नाही शकत. ऑलरेडी आपली शॉपिंग झालेली आहे. मी आल्यापासून शॉपिंगच करतोय. आहे ना. सो मित्रांनो, इकडे गोव्यामध्ये ना खूप छान छान असे चर्च आहेत. तो आपण ना इथे एक जवळपास चर्च आहे, त्या चर्च मध्ये जाऊया आणि तिकडे एक ना ड्रोन शूट करूया. खूप मस्त तिकडे एक पाहण्यासारखं आहे. आणि नंतर मग आपण हॉटेलवर जाऊया.
सो फायनली मित्रांनो मस्त चर्च तुम्ही पाहिलं असेल आणि इकडे ना खूप छान छान असे चर्च आहेत. सो आम्ही तिकडे थोडं थांबलेलो आणि आता आम्ही आमची जी गाडी आहे ना ती मालकाला दिलेली आहे. एवढ्या दिवस आम्ही गाडीवर फिरत होतो ती आणि आता आम्ही चाललेलो आहोत हॉटेलमध्ये. सो पटापट जात आहोत, जवळच आहे इथून. सो आता हॉटेलवर जाणं, फ्रेश होणार आणि लगेच आपण जाणार आहोत आपली ट्रेन पकडण्यासाठी. डोंबिवलीला जाणार. कोण कोण खुश आहे सांगा? डोंबिवलीला जाणार ना साई तू? आणि पैसे संपले 6 दिवस आणि हा टेनिस बॉल साईला घ्यायचा आहे. सो तो आपण तिकडे जाऊन घेऊया. आणि ठीक आहे, आता सांगा गोवाला कोण कोण मिस करणार? पप्पा करणार. गोवाला करणार मिस. हा मी पण करणार, कारण मला पप्पानी ना गेल्या वर्षी पण 5 दिवस फिरवले, या वर्षी पण 5 दिवस. तर थँक्यू सो मच. बाय बाय गोवा, बाय बाय. बाय बाय. आता मला दुःख होते की बाय बाय गोवा, की दुःख होते की आपण गोव्याला सोडून चाललेलो आहे डोंबिवली. आणि फायनली मित्रांनो आमची ट्रेन चालू झालेली आहे. बाय बाय गोवा, गोवा बाय बाय. माझं बाय बाय.